लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की पार्थला पुन्हा जिंकण्यासाठी काव्याने लढवली एक जुनी शक्कल आणि नंदिनीला परत आणण्यासाठी जीवाने शोधली नवीन युक्ती। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार, हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहिलं आहे की जीवाबरोबर बोलताना नंदिनी बोलून टाकते तिला जे बोलायचं असतं ते आणि फोन कट करते। त्यानंतर आता इकडे आपल्या जीवाने ठरवलेलं आहे की काहीही झालं ना चकाचक बाई, तरी मी तुला घरी परत घेऊन येणारच। अरे पण कसं? चकाचक बाईला जर घरी परत आणायचं असेल तर त्यासाठी आधी तिला भेटणं, तिच्याशी बोलणं, तिला समजावणं गरजेचं आहे। पण इथे तर तू माझं नावही घ्यायला तयार नाही आहेस। या अशा परिस्थितीत मी तुला कसा भेटणार? काय करू बरं, काय करू, असा जीवाला प्रश्न पडलेला असतो। मग त्यावेळी आठवतं त्याला की वटपौर्णिमेच्या वेळी त्याला खूप ताप आला होता, त्याची तब्येत बरी नव्हती। तेव्हा नंदिनीने त्याच्यासाठी अनवाणी पायाने वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण केलं होतं। मग जीवा विचार करतो की येस, माझी तब्येत खराब झाली असेल तर चकाचक बाई तिकडे एक क्षणही थांबू शकत नाही। येस 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 येस, काय भन्नाट, जबरदस्त, कडक अडस आयडिया सुचली आहे मला। जीवा, वा, सिम्पली यू आर अ ग्रेट जीनियस। तुझ्या इतकं हुशार कोणीच नाही आहे जीवा। चल मग आता लगेच जीवा मालिनी काकूंकडे खाली येतो। तो विचार करतो फक्त आता आईने खोटं बोलायला तयार व्हायला हवं, कारण जर आईने सांगितलं ना तर आणि तरच फक्त नंदिनीला खरं वाटेल की माझी तब्येत खराब आहे। मी अगदी कितीही घसा फोडून कोकलून सांगितलं तरी तिला खरं नाहीच वाटणार। आईला पटवायला पाहिजे। मग जीवा आईकडे येतो आणि आई, मला तुझी थोडी मदत हवी आहे, तू करशील का गं, असं विचारतो। मालिनी काकू म्हणतात, बापरे, परवानगी वगैरे, बोल की काय करायचं आहे? सध्या तर नंदिनीला परत आणण्यासाठी काहीतरी जुगाड सुचला असेल तुला, त्यामुळे मी तुला मदत करायला तयार आहे। बोल बोल, काय मदत हवी आहे तुला, बोल। जीवा आता गप्पच राहतो, काही बोलतच नसतो। मालिनी काकू म्हणतात, बोल ना, काय झालं? जीवा, अरे असा गप्प राहिलास तर मला काही तुझ्या मनात कळणार आहे का? जे असेल ते बोल, म्हणजे मला समजेल ना। मग जीवा म्हणत असतो, आई, तुझी इच्छा आहे का नाही चकाचक बाईने या घरात परत यावी म्हणून? त्यावर आई म्हणते हो। त्यावर जीवा म्हणतो, मग त्यासाठी तुला थोडं खोटं बोलावं लागेल। मालिनी काकू म्हणतात, काय खोटं? नको रे जीवा, ऑलरेडी तू तिच्याशी जे काही खोटं बोललायस की नाही, त्यामुळे माझी बिचारी सून नंदिनी खूप हर्ट झाली। त्यात आता जर पुन्हा तू काहीतरी खोटं बोलून काहीतरी करायचं प्लॅन केलंस ना तर नंदिनी आणखीन जास्त चिडेल, कळतंय का तुला? त्याबरोबर जीवा म्हणत असतो, आई अगं ऐकून तर घे, मी नंदिनीला फोन करून असं सांगणार, मी म्हणजे तू, फोनवर तू बोलणार की जीवाची तब्येत खूप खराब आहे, जीवाला बरं वाटत नाही आहे, सतत तुझंच नाव घेतोय तापामध्ये। मग नंदिनी काय करणार? नंदिनी इथे मला भेटायला येणार। मग इकडे नंदिनी एकदा का मला भेटायला आली की मी मग तिला या गोष्टीची जाणीव करून देणार की तिचं माझ्यावरती प्रेम आहे, माझ्यावर प्रेम करते, म्हणूनच तर मला बघण्यासाठी ती तिथून इथवर आली ना। कळतंय का तुला आई? आई प्लीज कर ना गं माझी एवढी मदत। तुला तुझ्या लेकाला ह्या असं त्रासात बघवतोय का? आई प्लीज प्लीज। आता जीवा म्हणतो, एवढं प्लीज प्लीज? मग मालिनी काकू म्हणतात, बरं ठीक आहे जीवा, तू ना खरंच, पण मला हे वर्क होईल असं वाटत नाही आहे बरं। पण जीवा ऐकतच नसतो। मग मालिनी काकू आता नंदिनीला फोन करतात आणि नंदिनीला म्हणतात, सॉरी नंदिनी, खरं तर मी तुला असा फोन करून सांगायला नको, पण तरीही सांगते। जीवा इकडे ॲक्टिंग करत असतो, आई सांग सांग, बोल, जीवाला बरं नाही आहे। मग मालिनी काकू सांगतात की अगं जीवाला जरा बरं नाही आहे, त्याला खूप ताप येतोय गं, म्हणजे त्याला खूपच आजारी झाल्यासारखं झालं आहे जेव्हापासून तू गेली आहेस ना, अगदी तेव्हापासूनच। जीवा इकडनं ॲक्टिंग करून दाखवत असतो की आई सांग, खूप ताप आहे, 120 डिग्री ताप आहे, सांग सांग, तिकडे तिला सांग। मालिनी काकू त्याला खुणावतात, अरे काहीही काय बोलायला लावतोयस? तर जीवा म्हणत असतो, आई अगं तू बोल, तू बोल, जर तू बोललीस ना तर आणि तरच चकाचक बाई येणार आहे, सगळं काही तुझ्या हातात आहे, आई तू बोल, असं आता जीवा समोरून मालिनी काकू फोनवरती बोलत असताना एन्करेज करत असतो आणि त्याने देवाला हातसुद्धा जोडलेले असतात, जेणेकरून मालिनी काकूने हे सगळं व्यवस्थित बोलावं आणि नंदिनीने घरी परत यावं यासाठी। मग आता मालिनी काकू म्हणत असतात की अगं नंदिनी, त्यावर जीवा
मालिनीला इशारा करतो, अशी ततपप करू नकोस नाही तर नंदिनी ओळखेल. मग मालिनी काकू म्हणतात, अगं त्याला 120 डिग्री ताप आहे गं, आणि त्यात एवढ्या तापातसुद्धा तो फक्त नंदिनी 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 असंच करतो. तर मला काय वाटतं, जर तू त्याला भेटायला येऊ शकली असतीस ना तर खूप जास्त बरं झालं असतं. म्हणजे मी तशी तुला रिक्वेस्ट करते आहे, काही ऑर्डर नाही सोडत आहे, तू येशील का गं जीवाला भेटायला प्लीज. त्यावर नंदिनी म्हणते, चालेल आई. तसंही मला जरा त्यांच्याबरोबर बोलायचं होतंच, मला त्यांना भेटायचं होतंच. आता जर अनायसे त्यांची तब्येत एवढी खराब आहे तर मग मी एक काम करते, मी डिरेक्टली घरी येते आणि मगच मी त्यांना भेटून घेते. त्याबरोबर जीवा म्हणतो, थँक्यू 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 सो मच नंदिनी, लव्ह यू. आता जीवाने थेट फोन घेतलेला असतो नंदिनीचा आणि आता तो फोनवर बोलत असतो, बाय द वे तुला भेटायला यायचं आहे, मग मी एकदम फर्स्ट क्लासमध्ये रेडी आहे. तू कधी येशील मला टायमिंग सांगून ठेव ना. नाही म्हणजे काय आहे ना, तू येशील म्हटलेस म्हणजे मी तुझी वाट बघत बसणार. मी कमीत कमी तितका वेळ तुझी वाट बघायला घड्याळाला टाईम तर लावून बसेन ना. सांग ना, सांग तुला किती वाजतील साधारण घरी यायला. मी काय म्हणतो, तू ना लवकरच ये, म्हणजे कसं जरा उशिरापर्यंत तू इकडेच राहशील. त्यावर नंदिनी म्हणत असते, 1 मिनटं, तुम्हाला आता बरं नव्हतं ना, 120 डिग्री ताप आला होता, अंथरुणात उठता येत नव्हतं आणि आता अगदी एकदम टकाटक बरे झालात तुम्ही मी भेटायला येणार म्हटल्यावर. जीवा काय आहे हा सर्व प्रकार, म्हणजे पुन्हा तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. ऑलरेडी जितका विश्वासघात केला आहे तितक्याने तुमचं पोट भरलेलं नाही आहे का, की अजूनही तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय, अजूनही तुम्ही माझा विश्वासघात करताय. काय चाललं आहे तुमचं जीवा. आता तुम्ही तब्येती पाण्यावरून सुद्धा माझ्याबरोबर खोटं बोलणार आहात का. नाही बोला खोटं, पण एक गोष्ट लक्षात ठेवून बोला. काय होतं ना, लांडगा आला रे आला असं होतं आणि नेहमी नेहमी तो मुलगा खोटं बोलतो आहे म्हणून एखाद्या दिवशी कोणीतरी विश्वास ठेवत नाही आणि खरोखर लांडगा येऊन मुलाला घेऊन जातो. आणि मग नंदिनी फोन कट करते. जीवा म्हणत असतो, ए हॅलो नंदिनी, नंदिनी यार फोन कट करू नकोस, ऐकून घे ना माझं प्लीज. नंदिनी अगं तू भेटायला यावं म्हणूनच मी हे सगळं केलं होतं, मला खरोखर तुझी खूप आठवण येत होती नंदिनी प्लीज. मग नंदिनी फोन कट करायची थांबते आणि जीवाला म्हणत असते, भेटावंसं वाटत होतं तर प्रामाणिक प्रयत्न करा ना, कमीत कमी खोटारडेपणा असा करू नका पुन्हा. ऑलरेडी माझी फसवणूक केली आहे म्हणूनच नाराज आहे ना मी तुमच्यावर. असो, काही करायचं आहे ते करा तुम्हाला, मला ना काही ऐकायचंच नाही आहे तुमचं. आता सोडून द्या, मी विषय संपवला आहे जीवा. प्रत्येक बाजूने मी आता विषय संपवला आहे. सोशल मीडियावरती मी तुम्हाला ब्लॉक केलं आहे, याचा अर्थ हाच की मला तुमच्याबरोबर बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाही आहे. कळत कसं नाही हो तुम्हाला, का कळत नाही आहे. त्याबरोबर नंदिनी पुढे म्हणत असते, आणि हो मला भेटायचंच आहे तुम्हाला, तर आपण एक काम करूया, आपण ज्या कॅफेमध्ये आपला आनंद निवास माझा आनंद निवास वाचवल्यानंतर गेलो होतो ना, कॅफे स्टार, तिकडे जाऊया. स्टार प्लस काहीतरी नाव होतं, तिकडेच जाऊया. त्यावर जीवा म्हणतो, ओके ओके डन, आपण त्या कॅफेमध्ये भेटूया, माझी काहीच हरकत नाही आहे. जीवा फोन कट करतो आणि मालिनी काकूंना म्हणतो, आई मी एक्साइटमेंटमध्ये थोडीशी चूक केली, मी लगेच फोन घ्यायला तुझ्या हातातून नको होता, बट जाऊ देत ना. तरीही नंदिनीने मला भेटायला बोलवले. जर मी खोटं बोललो आहे तरीही तिने मला भेटायला बोलवलं, याचा अर्थ नक्कीच नंदिनी मला खूप म्हणजे खूपच जास्त मिस करते. मला भेटल्याशिवाय तिला चैन पडत नाही आहे आणि म्हणूनच तिने मला तिकडे त्या कॅफेमध्ये भेटायला बोलवलं आहे. आई तू काही काळजीच करू नकोस, मी त्या कॅफेमध्ये नंदिनीला भेटायला जातो आणि यू तिला सगळं माझं पटवून देतो. मी तिला सांगेन की कशी सिच्युएशन चुकीची होती, मी तिला पटवून देईन की कसा मी बरोबर होतो, आणि बघ मी नंदिनीला घेऊन पुन्हा आपल्या घरी परत लवकरच येईन. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात की तुझ्या तोंडात खडी साखर पडू, तू म्हणतोय सगळं तसंच हो आणि माझी सून माझी नंदिनी लवकरात लवकर ह्या घरात परत येऊ. तर आता वसुहत्या आणि रम्या ह्या दोघी प्लॅन करत असतात, ते म्हणजे पार्थचं आणि रम्याचं लग्न. रम्या म्हणत असते की आई आता तू एक काम कर, तू माझ्या आणि पार्थच्या लग्नाबद्दल बोल. आणि मग ती काव्याबद्दल वाईट बोलत असते रम्या, त्या काव्याची लायकीच नव्हती या घरची सून व्हायची वगैरे वगैरे. आता हे सगळं बोलणं विक्रम काका ऐकतात आणि विक्रम काकांना आता काव्याबद्दल रम्या जे काही वाईट बोलत असते ते सगळं ऐकून खूपच जास्त राग येतो. विक्रम काका त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, रम्या वसुताई 1 मिनटं, काय सुरू आहे तुम्हा दोघींचं हे सगळं. काव्या कशीही असली काही असलं तरी ती या घरची सून आहे आणि मुळात ती कशीही नाहीच आहे. ती एका उत्तम कुटुंबातली एक सभ्य आणि चांगली सुसंस्कृत मुलगी आहे. समजलं ना तुम्हा दोघींना. मुळात तिच्याबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कुणी. रम्या काव्याला वाईट बोलण्या अगोदर ना जरा पहिल्या स्वतःच्या केलेल्या कृत्या आठवून बघ आणि मग त्यानंतर काव्याला नाव ठेव. समजलं ना तुला.
उगाचच्या उगाच देवाने तोंड दिलं आहे म्हणून प्रत्येक वेळी ते चालवलंच पाहिजे, प्रत्येक वेळी ते वापरलंच पाहिजे असं नाही आहे. मला तर कळत नाही आहे की ते फोटोज कोणी बदलले. त्याच्यातसुद्धा तुमचाच हात नाही आहे ना. इतक्यात तिकडे मालिनी काकू एवढा विक्रमचा वाढलेला आवाज ऐकून येतात आणि म्हणतात की नाही, ते सगळं काम तर पिहूने केलं होतं. म्हणजे खरं तर नंदिनी, पार्थ आणि पिहू या तिघांचं मिळून प्लॅनिंग होतं ते सगळं. पिहूने ते सगळं एडिट करून घेतलं होतं. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, काय पिहूने? पिहू पिहू त्याबरोबर पिहू त्या ठिकाणी येते. विक्रम पिहूला सांगतो, पिहू घाबरू नकोस, मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे. मला सांग, तू ते पेनड्राईव्ह एडिट केलं होतंस, त्यामध्ये सगळ्यांच्या बाईट तू टाकल्या होत्यास. मग मला सांग, त्यामध्ये ते फोटोज बाकीचे कसे काय आले? तुझ्याकडे कुठून आले ते फोटो? पिहू म्हणते, मामा मी खरं बोलते, मला नाही माहीत ते फोटो त्याच्यात कुठून आले. मी ते फोटो खरंच घेतले नव्हते. मी तर त्या व्हिडिओ दाखवणाऱ्या माणसाला, एडिट करणाऱ्या माणसाला बरोबर फोटो दिले होते. त्याच्याकडे ते फोटो कुठून आले ते मला माहीत नाही. मग विक्रम काका पिहूला म्हणतात, त्या प्रोजेक्टर लावणाऱ्या माणसाचा, एडिटरचा नंबर आहे का? मग पिहू होकार देते आणि म्हणते, तो माझ्या मैत्रिणीचा भाऊ होता, त्यामुळे माझ्याकडे आहे त्यांचा नंबर. मग आता विक्रम काका तो नंबर घेतात, त्या मुलाला घरी बोलवतात आणि मग त्याला विचारतात की तुला जे पेनड्राईव्ह दिलं होतं तो पेनड्राईव्ह सोडून त्यामध्ये दुसरं फुटेज कसं काय आलं? त्याबरोबर तो मुलगा म्हणतो, म्हणजे? त्यावर विक्रम काका त्याला सांगतात की अरे बाबा, तुला आम्ही पेनड्राईव्ह दिलं होतं, त्यामध्ये वेगळे फोटो होते, पण तू जो पेनड्राईव्ह लावलास त्यात काहीतरी वेगळंच होतं. असं कसं शक्य आहे? म्हणजे ही जी काही गफलत झाली आहे ती मधल्यामध्ये तुझ्याकडूनच झाली आहे ना. त्यावर तो मुलगा सांगतो, नाही, माझ्याकडनं कोणतीही गफलत झालेली नाही आहे. मग कदाचित मला काय वाटतं, त्या दुसऱ्या ताईंनी पिहूने दिलेला पेनड्राईव्ह माझ्याकडून घेतला आणि मला दुसरा पेनड्राईव्ह दिला आणि त्या काय म्हणाल्या होत्या की त्यामध्ये काही वेगळे फोटो आहेत आणि यामध्ये कामाचे फोटो आहेत. मग मे बी त्याच फाईलमध्ये कामाचे फोटो असतील, तेच पेनड्राईव्ह बरोबर असेल. त्यावर तो म्हणतो, कामाचे फोटो आहेत म्हणजे? कोण म्हणालं तुला? त्याबरोबर आता तो म्हणत असतो, अहो त्या मोठ्या केसाच्या ताई, म्हणजे वसू मावशी ना गं पिहू तुझी? हां, वसू मावशींची मुलगी. त्याबरोबर मग लगेचच विक्रम म्हणतो, काय रम्याने हे सगळं केलं? एक मिनटं थांबा. मग लगेचच विक्रम पुन्हा रम्याला मोठ्याने हाका मारतो आणि बोलवतो आणि विचारतो, ह्या मुलीने तुम्हाला पेनड्राईव्ह बदलून दिलं? त्याबरोबर आता तो मुलगा सांगतो, हो, याच ताईंनी पेनड्राईव्ह बदलून दिलं. त्याबरोबर मग मात्र विक्रम म्हणतो, ठीक आहे, या तुम्ही. आणि मग आता तिकडनं लगेचच तो मुलगा निघून जातो. त्याबरोबर आता विक्रम काका रम्याला पुढे जातात आणि एक खणखणावून मुस्कटात लगावून देतात आणि म्हणतात, हिम्मत कशी झाली तुझी माझ्या मुलाच्या आणि सुनांच्या संसारावरती उठण्याची? सांग ना, का केलंस तू हे सगळं रम्या? मुद्दाम केलंस ना तू पार्थ आणि काव्याचा सुखी संसार मोडण्यासाठी? मालिनी काकू म्हणतात, रम्या अगं तू म्हणतेस ना पार्थवर तुझं प्रेम आहे, पार्थवरमध्ये तुझा जीव आहे, पार्थशिवाय तू जगू शकत नाही, 14-15 वर्ष तू त्याच्यावर काहीतरी प्रेम केलंस वगैरे. अगं मग जर एवढं प्रेम केलंस त्याच्यावर, तर त्याचा संसार तुटावा, तो दुःखाच्या दरीत कोसळला जावा, हा प्रयत्न कसा करू शकतेस तू? सांग ना. जीवापाड प्रेम आहे माझं पार्थवर, जीवापाड प्रेम आहे माझं पार्थवर असं म्हणतेस ना तू. मग ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्यांना किंचितभर जरी त्रास झाला ना रम्या, तरी आपल्याला तो सगळ्यात जास्त वाटतो. मग तू पार्थला एवढ्या मोठ्या दुःखाच्या त्रासाच्या दरीत का ढकललंस? का त्याच्यापासून काव्याला हिरावलंस रम्या? असं म्हणत मालिनी काकूसुद्धा आता रम्याच्या पुढ्यात जातात, रम्याच्या एक मुस्कटात लगावून देतात. आणि मग आता वसुत्यांना मालिनी काकू म्हणू लागतात, वसुताई आणि तुम्ही, अहो तुम्ही तर आई आहात ना रम्याची, तुम्ही का नाही समजावलं तिला? आपली आई आपल्याला वाईट कामातून बाहेर काढते, चुकीचं वागू नका हे शिकवते, पण तुम्ही रम्याच्या बाबतीत सगळंच उलटं केलं आहे वसुताई. कळत कसं नाही आहे तुम्हाला? अहो तुम्ही प्रत्येक चुकीची गोष्ट पाठीशी घालत चाललाय रम्याची आणि त्यामुळे ती आणखीन जास्त विचित्र वागत चालली आहे. जर एखादी गोष्ट आपली नसेल ना, तर आईने मुलाला समजावून सांगावं की नाही रे बाळा, हे आपलं नाही, हे दुसऱ्याचं आहे आणि दुसऱ्याच्या वस्तूला कधीच आपलं म्हणू नये, मग ती वस्तू असो किंवा व्यक्ती. पण तुम्ही तसं नाही केलं. उलट तुम्ही रम्याला दुसऱ्याच्या हातातून कसं हिसकावून घ्यायचं हे शिकवलं आणि तुमच्यामुळे रम्या आज एवढी बिघडली आहे. कळालं ना तुम्हाला? तुम्ही दोघी ना खूप नीच आहात, तुमच्या इतक्या खालच्या पातळीला कोणी उतरूच शकत नाही. तर इतक्यात थोड्या वेळाने अचानक डोरबेल वाजते. पार्थ जाऊन आता दरवाजा उघडतो तर समोर डिलिव्हरी बॉय असतो. पार्थ म्हणतो, कोणाचं पार्सल आहे? त्यावर तो म्हणतो, सर तुमच्यासाठीच आहे. पार्थ देशमुख, बरोबर ना? त्यावर पार्थ म्हणतो, तुम्ही मला कसं ओळखता?
त्यावर आता लगेचच डिलिव्हरी बॉय म्हणतो सर तुमचं पार्सल. पार्थ म्हणतो मी काही मागवलेलं नाही आहे आणि तुमचं पेमेंट कोणी केला. त्याबरोबर लगेचच तो डिलिव्हरी बॉय काव्याला कॉल करतो. मग काव्या आता इकडनं म्हणत असते देशमुख मी मागवली आहे तुमच्यासाठी खास रेड वेल्वेट पेस्ट्री. बघा रेड वेल्वेट पेस्ट्री खाताना तरी तुम्हाला माझी आठवण येते का. मग मला माफ कराल आणि पुन्हा बोलवाल तुमच्याकडे. रात्रीचे 1:30-2 वाजता आला होतात ना माझ्या घरी रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन, आठवतं आहे का. ते सुद्धा डिलिव्हरी बॉय बनून. मलासुद्धा यायचं होतं यावेळी तुमच्याकडे डिलिव्हरी बॉय बनून, पण म्हटलं नको पार्थ देशमुखांची आयडिया चोरायला नको ना, म्हणून मग नाही केलं. म्हणून मग डिलिव्हरी बॉयच्या हातूनच पेस्ट्री पाठवली. बरं घ्या आता पेस्ट्री घ्या आणि खा. कशी वाटते तुम्हाला ते सांगा तरी मला. काय आठवतं आहे ना एका पेस्ट्रीमध्ये शेअर केलेली पेस्ट्री माझ्याबरोबर. त्याबरोबर पार्थ म्हणतो काय पोरकटपणा आहे हा सगळा. आशाताई त्याबरोबर आशा त्या ठिकाणी येते. ती विचारते काय झालं पार्थ साहेब. त्याबरोबर पार्थ आशाला सांगतो आशाताई ती पेस्ट्री घ्या आणि घरी तुमच्या मुलांसाठी खाऊ म्हणून घेऊन जा. त्यावर आशा म्हणते आऊसाहेब महाग. त्यावर पार्थ म्हणतो मी सांगतोय ना घ्या. आणि हो मला हा असा फालतू फाजीलपणा बिलकुलच आवडत नाही. पुन्हा हे असं करायची काही गरज नाही आहे. उगाच अन्नाचा अपमान होऊ नये म्हणून यावेळी मी आशाताईंना तरी ती पेस्ट्री घ्यायला लावली आहे, नाहीतर पुढच्या वेळी फेकून देईन असं आता पार्थ रागाने म्हणतो. आणि त्या डिलिव्हरी बॉयला म्हणतो तुम्ही इथे काय उभे राहिलाय, निघा चला, झालं ना तुमचं काम, पेस्ट्री द्यायला आला होतात ना तुम्ही. मग त्याबरोबर डिलिव्हरी बॉय म्हणतो सॉरी सर आणि मग लगेचच आता तो तिकडनं जाऊ लागतो. खरं तर हे सगळं वागत असताना मनातून तर पार्थला खूप वाईट वाटलेलं असतं, खूप दुःख झालेलं असतं, पण हे सगळं वागण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्यायसुद्धा नसतो आणि म्हणूनच तो आता वाईट वागत असतो असा. तर आता मग इकडे लगेचच पार्थ हा घरात निघून येतो आणि घराचा दरवाजा बंद करतो. डिलिव्हरी बॉय काव्याला म्हणतो मॅडम सॉरी. त्याबरोबर काव्या म्हणते नाही हो दादा नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय, तुम्ही तुमचं काम अगदी चोख केलं आहे. तुम्ही पार्थ देशमुखांना दिली होती की पेस्ट्री, आता त्यांनी ती नाही घेतली तर तुमची काय चूक. असो. काव्य फोन कट करते आणि त्यानंतर ती आता इकडे मनातल्या मनात खोलीत येऊन म्हणायला लागते पार्थ देशमुख तुम्ही काहीही करा, कितीही माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करा, पण मी तुम्हाला माझ्यापासून दूर सहजासहजी जाऊ देणार नाही. काहीही झालं तरी तुम्ही माझे आहात, माझे होतात आणि कायम माझेच असाल. आज तुम्ही ही एक पेस्ट्री घेतलेली नाही आहे म्हणून तुम्हाला काय वाटतं मी माझे प्रयत्न थांबवेन का. देशमुख मी सुद्धा काव्या देशमुख आहे, काव्या देशमुख, सॉरी मिसेस काव्या पार्थ देशमुख आहे. इतक्या सहजासहजी हार नाही मानणार. मला मनवण्यासाठी, मला समजवण्यासाठी तुम्ही इतके एफर्ट्स घेतलेत. मग आज तुम्हाला जर राग आला आहे तर मी तुम्हाला असं सोडून देईन असं वाटतं आहे तुम्हाला. तुम्ही जोवर माफ करत नाही ना तोवर मी तुम्हाला मनवत राहणार आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस मला यश नक्की येणार आणि तुम्ही मला माफही करणार नक्की. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.